मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र। प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवा। वेळोवेळी आढावा घ्या, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गसह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याला जागतिक यादीमध्ये स्थान। ऐतिहासिक गौरवशाली क्षण, हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार। विधान परिषदेमध्ये आवाजी मतदानावरून जनसुरक्षा विधेयक मंजूर। गदारोळानंतर विरोधकांचा सभात्याग। राज्यपालांना भेटून बिलावर सही न करण्याची विनंती करणार। संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांसाठी जनसुरक्षा विधेयक। नक्षलवादी माओवाद्याशी संबंधित संघटनांवर कारवाई करता येणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। हे जनसुरक्षा नाही तर भाजप सुरक्षा विधेयक। नक्षलवादाचा उल्लेखच नाही, कुणालाही जेलमध्ये टाकतील। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। शिंदेंचा 2 दिवसांआधी दिल्ली दौरा। गृहमंत्री शहांसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घेतली भेट। तर मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेंनी पक्ष भाजपात विलीन करण्याची तयारी दर्शवली। राऊतांचा स्फोटक दावा। पैशांच्या बॅगेसह मंत्री संजय शिरसाटांचा व्हिडिओ। संजय राऊतांचा दावा, मंत्री बाजूला नोटांच्या बंडलांची बॅग घेऊन बसले। मुख्यमंत्री फडणवीस कारवाई करणार का, राऊतांचा सवाल। सदर व्हिडिओ माझ्या बेडरूममधला, बॅगेमध्ये कपडे आहेत, मंत्री संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण। तर राऊतांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यासाठी शिरसाटांची वकिलांसोबत चर्चा। आमदार निवासामधील मारहाण प्रकरणी संजय गायकवाडांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद। आणखी एका व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल। पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना माहिती कळवली जाणार। मी जाणीवपूर्वक मारहाण केली, कायदा हाती घेतला, मात्र कारवाईला घाबरत नाही। आमदार संजय गायकवाडांची मुजोरी कायम। मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती। मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम पोलिसांनी केलंय, मात्र विचारांच्या प्रदूषणासाठी आपल्याकडे कायदा नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा संजय राऊतांना फुसक टोला। शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये 500 कोटींचा घोटाळा। आमदार सुरेश धस यांचा मोठा आरोप। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल घेत कारवाईचा। विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यामधील पावसाचा जोर ओसरला। येत्या 48 तासामध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।